सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घोटगे गावाने शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला असून सरपंच चैताली ढवळ यांच्या पुढाकारामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी आणि त्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरपट्टी भरण्याची जबाबदारी स्वीकारल्याने पालकांवरील आर्थिक भार कमी झालाय। त्यामुळे अधिकाधिक पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यास प्रोत्साहित होत आहेत। याचा सकारात्मक परिणाम शाळेच्या पटसंख्येवर देखील दिसून आलाय। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 नवीन विद्यार्थ्यांची वाढ होऊन शाळेची पटसंख्या 30 वर पोहोचली आहे। हे ग्रामस्थांच्या शाळेवरील विश्वास आणि सरपंच चैताली ढवळ यांच्या शिक्षणप्रेमी भूमिकेचे यश मानले जात आहे। विशेष म्हणजे सरपंच चैताली ढवळ यांनी स्वतःच्या मानधनातून आणि स्वखर्चातून घरपट्टी भरण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षणाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि बांधिलकी यामुळे घोटगे गावाचा हा शैक्षणिक पॅटर्न आता इतर गावांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे। ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी हा उपक्रम एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिला जातोय। आम्ही गेल्या वर्षी मासिक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या मासिक सभेमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये असा निर्णय घेतलेला की आपल्या घोटगे गावातील जे रहिवासी आपल्या पालकांना इतरत्र शाळेत दाखल करत होते, त्याचप्रमाणे आम्ही या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की आपल्या गावातील जे विद्यार्थी पुन्हा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे या निर्णयातून आम्हाला असे निष्पन्न झाले की जी आमची जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या होती ही 4 विद्यार्थी आम्ही या घरपट्टीवरून आम्ही 4 विद्यार्थ्यांना दाखल केलं होतं। आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की माझं जे सरपंच मानधन आहे त्या सरपंच मानधनामधून मी आपल्या घोटगे गावातील जे विद्यार्थी इतरत्र शाळेत जर प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर दाखल झाले तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत, तीही माझ्या सरपंच मानधनातून। आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा एकच उद्देश की कुठेतरी भविष्यात या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहेत, हेच निदर्शनास आणून आम्ही हा एक निर्णय घेण्यात आला आहे। आमच्या घोटगेगावचे सन्माननीय विद्यमान सरपंच चैताली ढवळ मॅडम यांच्या पुढाकारातून या ठिकाणी गोरगरीब जनतेतील विद्यार्थी आहेत त्यांची घोटगे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्या येणाऱ्या मानधनातून त्यांनी देऊ केलेले आहे। तर या शाळेला त्यांच्या या निर्णयामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे। आणि आमच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी 20 पट होता तर यावेळेस तब्बल 11 पट वाढलेला आहे। एकंदरीत 31 पट या शाळेचं झालेलं आहे। तरी मी सन्माननीय सरपंच यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आमच्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो। जसं की मागच्या वर्षी आम्हाला कळवण्यात आलं होतं की जर नव्याने ऍडमिशन ज्या होणार आहे पहिल्या वर्गामध्ये तर त्यांचं जे घरपट्टी आहे तर ते माफ केली जाणार। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायततर्फे निर्णय घेण्यात आला, पण यावर्षी नव्यानं त्यांनी हे केलं की जे माननीय सरपंच आहे त्यांच्या मानधनातूनच ते जे टॅक्स आहे तो माफ करण्यात येईल। आणि मागच्या वर्षीचा जो निर्णय होता करमाफीचा त्यामुळे आमच्या शाळेला नक्कीच फायदा झालाय। मागच्या वर्षी आमच्या शाळेची पटसंख्या 20 होती आणि 20 वरून यावर्षी ग्रामपंचायतचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे ती आमच्या शाळेची पटसंख्या 31 वर पोहोचली आहे। निश्चितच आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झालाय। तर याच्यामुळे फायदा असा झाला की म्हणजे एक प्रकारचा चांगला संदेश बाकी शाळांपर्यंत पोहोचलाय किंवा बाकी ग्रामपंचायतने पण यांचा आदर्श घेतला पाहिजे। तर याबद्दल मी शाळेमार्फत ग्रामपंचायत तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे विशेष आभार मानतो।